आहेत, अनेक अपात्र महिलांना लाडकी बहिणीचा लाभ दिला असं उपमुख्यमंत्री अजित पवार आता म्हणतात. मग त्याबद्दल तुम्ही प्रायचित द्या. काय प्रायचित राजीनामा द्या. अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे. पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत. लाडक्या बहिणींनी नाही तर लाडक्या भावांनी नावं बदलून महिलांची आपली स्वतःची नावं बदलून हा लाभ घेतलेला आहे. हजारो कोटी रुपयांचा, शेकडो कोटी रुपयांचा सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिला. तुम्ही छाननी केली नाही. तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण. त्याचं प्रायश्चित कोणी घेतला पाहिजे हे काय सांगतायत? साहेब, राज्याचा मुद्दा आहे त्या ठिकाणी सुनील तटकरे, महेंद्र सोडवे यांच्यामध्ये वाद रंगलेला आहे. जरी टीका केली जाते सुनील तटकरे यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. काय म्हणणं आहे त्यावरती मी मत व्यक्त करावं? त्या पालकमंत्री पदावरून हा सगळा वाद रंगलेला त्यांचे नेते इथे येणार आहेत ना. नेत्यांना विचारा प्रश्न, आम्ही कशा करता बोलायचं? साहेब, राज्यमंत्र्यांना अजूनही त्यांच्या अधिकाराचं वाटप करण्यात आलं नाही. जवळपास 4-5 तुम्हाला काय वाटतं? कॅबिनेट मंत्र्यांना अधिकार आहेत? विचारा. राज्यमंत्र्यांना नाही म्हणून ते प्रश्न विचारताय. या राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांना सुद्धा अधिकार नाही. म्हणजे तिकडे केंद्रात सुद्धा नाही आणि राज्यात सुद्धा नाही. चला, धन्यवाद. त्याच्यामध्ये शिंदे गटाचे राजेंद्र सोनवणे यांचा समावेश आहे. तर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून शिंदे गटाकडून पोलिसांवर दबाव आणला. यात नवीन काय? यात नवीन असं काहीच नाही. यांच्या लोकांनी भ्रष्टाचार करायचा, घोटाळे करायचे आणि खरं म्हणजे अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर त्यांच्या पीएच्या खोलीमध्ये 2 कोटी रुपये सापडले आणि हे 2 कोटी रुपये अंदाज समितीच्या चेअरमनला देण्यासाठी हा नजराणा आणला होता. तिथे कारवाई झाली नाही, इथे काय होणार? जालिंदर सुपेकर यांनी 400हून अधिक शस्त्र परवाने दिलेले आहेत. चला, हिंदी में साहेब, अमित शाह काल जो कुंभ मेळ्याच्या लेकर मीटिंग हुई थी. अमित शाह काल म्हणाले 2026 ला पश्चिम बंगालमध्ये भाजप निश्चितपणे जिंकेल. पश्चिम बंगालला ममता बॅनर्जींनी दुष्कर्माचा अड्डा बनवलेला आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या ईव्हीएम तिकडे पाठवले. तिथून कंटेनर भरून ज्या महाराष्ट्रातल्या ईव्हीएम वापरल्या हजारो, त्या सगळ्या ईव्हीएम पश्चिम बंगालच्या निवडणुकांसाठी तिथे पाठवायची योजना इथे आहे. त्यासाठी पॅकिंग सुरू आहे. त्याच्यामुळे अमित शाह म्हणतात त्यात तथ्य असू शकते. बकरी ईदच्या निमित्तानं जी बकऱ्याची कुर्बानी होते ती थांबवावी असं विश्व हिंदू परिषदेने मागणी केली आहे. त्याच्यावर आता मत सरकार पाहिजे.